गुड मॉर्निंग मुलांनो. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा चॅप्टर आपला सुरू आहे. या चॅप्टरमध्ये आपण बरेच मुद्दे बघितले आहेत. त्यामध्ये मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, त्यानंतर टेस्ट क्रॉस, बॅक क्रॉस ह्या कन्सेप्ट आपल्या बघून झालेल्या आहेत. पुढचा जो मुद्दा आहे आजच्या तासाला आपण बघणार आहोत तो म्हणजे डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग्स. तर डेव्हिएशन मराठीत आपण याला विचलन असं म्हणतो. थोडक्यात काय, मेंडेल हे जे सायंटिस्ट आहेत यांनी जे फाइंडिंग्स सांगितले, म्हणजे त्यांनी जे 3 लॉ सांगितले, बरोबर, आपण ते 3 लॉ स्टडी केलेले आहेत. मग त्यामध्ये लॉ ऑफ डॉमिनन्स असेल, त्यानंतर लॉ ऑफ सेग्रिगेशन असेल, त्यानंतर लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट असेल. हे जे त्याचे फाइंडिंग आहेत, हे जे लॉ नियम त्यांनी सांगितलेले आहेत की नेमकं अनुवंशिकता कशी असते किंवा एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर कशा पद्धतीनं ट्रान्सफर होतात, हे जे काही मेंडेल यांनी त्यांच्या लॉच्या मदतीनं सांगितलं, तर ते जे फाइंडिंग्ज आहेत किंवा ते लॉ आहेत ते ज्या ठिकाणी लागू होत नाहीत अशी उदाहरणं म्हणजे डेव्हिएशन फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग्स. लक्षात येते? म्हणजे आज आपण अशी उदाहरणं बघणार आहोत की ज्या उदाहरणामध्ये मेंडेलचे लॉ फॉलो केले जात नाहीत. त्यालाच आपण काय म्हणतोय, डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग्स. थोडक्यात मेंडेलच्या नियमांपासून विचलन दाखवणारे काही उदाहरणं आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये दिले बघा. विथ द पॅसेज ऑफ टाईम नंबर ऑफ डेव्हिएशन्स वेअर ऑब्झर्व्ड इन पोस्ट मेंडेलियन इरा that gave additional information on the pattern of inheritance. These deviations are described as neo-Mendelism. म्हणजे थोडक्यात काय बघा की काही कालावधी गेल्यानंतर मेंडेलनी जे काही लॉ सांगितले ते लॉ सांगितल्यानंतर अशी काही उदाहरणं बाकीच्या सायंटिस्टच्या डोळ्यासमोर आली की ज्याच्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे. कशाबद्दल? तर पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन किंवा अनुवंशिकता. तर हे अनुवंशिकता होण्याचे काही वेगळे पॅटर्न लक्षात आले की जे मेंडेलचे फाइंडिंग्स आहेत किंवा मेंडेलचे लॉ आहेत हे फॉलो करत नव्हते. तर असे काही डेव्हिएशन आहेत. त्या डेव्हिएशनला काय म्हटले? न्यू मेंडेलिझम. न्यू मेंडेलिझम म्हणजे थोडक्यात मेंडेलच्या अनुवंशिकतेचा जो काही नियम आहेत त्याच्यापेक्षा वेगळी मेथड आहे ही, म्हणून त्याला न्यू मेंडेलिझम असं म्हटलं गेलं. ठीक आहे. तर आता इट वॉज ऑब्झर्व्ड दॅट द फिनोटायपिक एक्सप्रेशन ऑफ जीन कॅन बी मॉडिफाईड ऑर इन्फ्लुएन्स्ड बाय द अदर जीन. म्हणजे थोडक्यात काय, तर हे काही फिनोटायपिक एक्सप्रेशन आहेत. फिनोटायपिक म्हणजे काय, तर आपण जे कॅरेक्टर डोळ्यांनी बघू शकतो, बरोबर, एक्सटर्नल अपिअरन्स, त्याला आपण फिनोटाईप असं म्हणतो. तर हे फिनोटायपिक एक्सप्रेशन जे आहेत हे इन्फ्लुएन्स होतात किंवा मॉडिफाय होतात. कशामुळं? बाय दी अदर जीन. जे काही जीन एक्सप्रेस करत असतात त्या एक्सप्रेशनला इन्फ्लुएन्स किंवा मॉडिफाय करणारे काही दुसरे जीन असतात. तर दुसऱ्या जीनमुळं त्यामध्ये बदल होत असतो आणि त्याला आपण इंटरॅक्शन असं म्हणतो. काय म्हटलं जातं त्याला? जीन इंटरॅक्शन, बरोबर. दीज जीन इंटरॅक्शन्स आर ऑफ 2 टाईप. हे जीन इंटरॅक्शन 2 प्रकारचे असतात. आता पहिला प्रकार कुठला आहे, तर इंट्राजेनिक इंटरॅक्शन आणि दुसरा आहे इंटरजेनिक इंटरॅक्शन, बरोबर. आता इंट्रा म्हणजे इथं दिलं आहे बघा, ऑकर्स बिटवीन दी अलिल्स ऑफ दी सेम जीन. हे एकाच जीनवरच्या 2 अलीलमध्ये ज्या वेळेला इंटरॅक्शन होतं त्याला इंट्राजेनिक इंटरॅक्शन असं म्हणतात. आणि इंटरजेनिक म्हणजे बिटवीन टू. थोडक्यात इंट्रा म्हणजे विदिन असं लक्षात ठेवायचं आणि इंटरजेनिक म्हणजे इन बिटवीन 2. इंट्राजेनिक इंटरॅक्शनमध्ये अलील आहेत, मात्र ते कसले आहेत? सेम जीन, एकाच जीनवरचे 2 अलील किंवा एकाच जीनमधले 2 अलील असतात. त्यानंतर इंटरजेनिक इंटरॅक्शनमध्ये काय होतं, तर इट ऑकर्स बिटवीन दी अलील्स ऑफ डिफरंट जीन्स. हे 2 वेगवेगळ्या जीनवरचे अलील्स इंटरॅक्शन होतं त्यांच्यामध्ये आणि त्यामुळे जो काही बदल होतो त्याला म्हटलं जातं इंटरजेनिक इंटरॅक्शन.
मग ते 2 जीन आहेत ते एकतर सेम क्रोमोझोमवरचे असतील किंवा डिफरंट क्रोमोझोमवरचे असतील. लक्षात येते बघा, एकाच क्रोमोझोमवरती बरेच जीन असतात, तर एकाच क्रोमोझोमवरच्या 2 जीनमधल्या अलीलमध्ये इंटरॅक्शन होतं किंवा 2 वेगवेगळ्या क्रोमोझोममधल्या सुद्धा अलीलमध्ये इंटरॅक्शन होऊ शकतं आणि त्याच्यामुळं जे काही बदल होतात त्याला म्हटलं जातं इंटरजेनिक इंटरॅक्शन. लक्षात आलं? तर हे जीन इंटरॅक्शनचे 2 प्रकार आहेत, इंट्राजेनिक इंटरॅक्शन आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन. तर ह्या 2 इंटरॅक्शनमुळं काय होतं आहे, तर मेंडेलचे जे फाइंडिंग्ज आहेत त्याच्यामध्ये डेव्हिएशन होते किंवा त्याच्यापासून विचलन होते. लक्षात आलं तुमच्या? मुद्दा आपल्याला हा बघायचा आहे की अशी काही उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये मेंडेलचा लॉ फॉलो केला जात नाही. मग तो का फॉलो केला जात नाही, तर तिथं काय होतं आहे, जीनमध्ये इंटरॅक्शन होतं आहे आणि त्यामुळं बदल होतो आहे तिथं. तर ते इंटरॅक्शन 2 प्रकारचे आहेत. आता हे जे इंटरॅक्शन आहेत त्या इंटरॅक्शनचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. इंट्राजेनिक इंटरॅक्शनमध्ये काय दिलं आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स एक एक्झाम्पल आहे आणि कोडॉमिनन्स हे दुसरं एक्झाम्पल आहे. बरोबर. त्यानंतर मल्टिपल अलील्स हे एक एक्झाम्पल आहेत. हे एक्झाम्पल आपल्याला पुढं डिटेलमध्ये बघायचे आहेत. त्यानंतर इंटरजेनिक इंटरॅक्शनमध्ये प्लिओट्रॉफी आणि पॉलिजिन असे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. आता त्यानंतर आपण पुढचे एक्झाम्पल बघणार आहोत. पहिलंच एक्झाम्पल आहे ते म्हणजे इनकम्प्लीट डॉमिनन्स. हा एक फिनॉमिनन आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. हे कशाचं उदाहरण आहे बघा, इंट्राजेनिक इंटरॅक्शन. म्हणजेच एकाच जीनवरचे 2 अलील ज्यावेळेला इंटरॅक्ट होतात त्यावेळेला इनकम्प्लीट डॉमिनन्स होतं. आता इनकम्प्लीट डॉमिनन्स याचा अर्थ काय बघा, याच्या नावातच आहे. इनकम्प्लीट म्हणजे पूर्ण नसलेलं डॉमिनन्स. आता डॉमिनन्स ही कन्सेप्ट आपण ऑलरेडी बघितलेली आहे. बरोबर. तर ही डॉमिनन्स आहे ते इनकम्प्लीट आहे. कसं ते लक्ष द्या. इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ दी जीन्स ऑफ ॲन अलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्व्स पार्शली. बघा, हा शब्द महत्त्वाचा आहे, पार्शली. कशामध्ये? इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये बोथ जीन्स ऑफ ॲन अलिलोमॉर्फिक पेअर म्हणजे अलीलची जी पेअर असते त्या पेअरमधले दोन्ही जीन, बघा बोथ दी जीन्स म्हणजेच दोन्ही जीन एक्सप्रेस देमसेल्व्स पार्शली. पार्शली म्हणजे पार्ट, थोडा पार्ट एका अलीलचा एक्सप्रेस होतो, थोडा पार्ट दुसऱ्या अलीलचा एक्सप्रेस होतो. आत्तापर्यंत आपण मेंडेलच्या लॉमध्ये काय बघितलं आहे की 2 जर जीन एका जीनमध्ये जे 2 अलील आहेत ते 2 अलील जर एक स्ट्रॉंग असेल तर तो एक्सप्रेस होतो, वीक आहे तो एक्सप्रेस होत नाही. म्हणजे थोडक्यात जो डॉमिनंट असतो तो एक्सप्रेस होतो. बरोबर. पण इथं तसं होत नाही. 2 वेगवेगळे जरी एक्सप्रेशन असले तरी दोघंही पार्शली एक्सप्रेस होतात. तुम्हाला पुढं एक्झाम्पल बघितल्यानंतर लक्षात येईल. हिअर 1 जीन कॅनॉट सप्रेस एक्सप्रेशन ऑफ अदर जीन कम्प्लिटली. म्हणजे कुठलाही असा एकटा नाही आहे की जो दुसऱ्याचं एक्सप्रेशन सप्रेस करू शकेल किंवा त्याला दाबू शकेल, असं दुसरा कुठलाही जीन नसतो. दोघंही सेम डॉमिनंट असतात. दस द पेअर इज नॉट 1 डॉमिनंट अँड अदर रेसेसिव्ह. म्हणजे एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह अशी कंडिशन या ठिकाणी नसते. इन सच केसेस देअर इज अ इंटरमिडिएट एक्सप्रेशन इन F1 हायब्रिड. अशा कंडिशनमध्ये काय होतं, तर इंटरमिडिएट एक्सप्रेशन F1 हायब्रिडमध्ये आपल्याला दिसून येतात. फॉर एक्झाम्पल दिले बघा, फ्लॉवर कलर ऑफ मिरॅबिलिस जाल्पा. याच प्लांटला 4 o'clock प्लांट असं म्हणतात. लक्षात आलं, इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे 4 o'clock प्लांट. त्याचं सायंटिफिक नेम आहे मिरॅबिलिस जाल्पा. आता हे मिरॅबिलिस जाल्पा जे आहे याच्यामध्ये हे दिसतंय बघा, हे फ्लॉवर आहे. तर ह्याच्यामध्ये एक रेड कलरचं फ्लॉवर आणि व्हाईट कलरचं फ्लॉवर, ह्या दोघांचा आपण काय करणार आहोत, क्रॉस घेणार आहोत. हे बघितलं असेल तुम्ही, मला वाटतं ह्याला मिरॅबिलिस जाल्पा हे झाडं बघितलं असेल तुम्ही. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरची फुलं दिसतात. बरोबर. आता क्रॉस घेताना आपण काय केलं आहे की दोघांचा क्रॉस घेतला. इथं दिलं आहे बघा, आता रेड फ्लॉवर प्लांट म्हणजे ज्या फ्लॉवरला लाल फुलं लागतात इज क्रॉस्ड विथ व्हाईट फ्लॉवर्ड प्लांट.
ज्या फुलाला व्हाईट फ्लॉवर लागतात. अशा 2 झाडांचं क्रॉसिंग केलं आहे. देन F1 ऑफस्प्रिंग्स हॅव पिंक कलर फ्लॉवर. म्हणजे इथं F1 ऑफस्प्रिंगमध्ये आपल्याला फ्लॉवर कुठल्या कलरचे दिसत आहेत? पिंक कलरचे. इथं एक ह्या चार्टमध्ये दिसेल बघा तुम्हाला की आपण पॅरेंट्स कुठले वापरलेत. एक आहे रेड फ्लॉवर प्लांट असणारा, दुसरा आहे व्हाईट फ्लॉवर प्लांट. बरोबर. आता त्यांचं काय घेतलं आहे आपण? जिनोटाईप. रेड कलरचे फ्लॉवरचं जिनोटाईप काय असणार आहे? कॅपिटल आर, कॅपिटल आर. बरोबर. आणि व्हाईट कलरच्या फ्लॉवरचं काय असणार आहे? स्मॉल आर, स्मॉल आर. नेहमीच्या पद्धतीनं आपण घेतोय ते. आता ह्याचा रेडचा जो काही गॅमिट आहे तो एक सिंगल घेतला आपण. म्हणजे मेंडेल जी पद्धत वापरली तीच पद्धतीत आपण फॉलो करतोय. इथं काय घेतलं आहे? हा कॅपिटल आर. याचा गॅमिट काय असणार आहे? स्मॉल आर. बरोबर. आता ह्यांची ज्या वेळेला F1 जनरेशन तयार होणार आहे त्यावेळेला जे फ्लॉवर्स मिळाले ते फ्लॉवर्स कसल्या कलरचे होते? पिंक. म्हणजे हा रिझल्ट आहे. बरोबर. हे फ्लॉवर कसले होते? पिंक कलरचे फ्लॉवर होते. मेंडेलचा इथं आपण नेहमी तुलना करायची. मेंडेलचे जे काही उदाहरण होतं मोनोहायब्रिड क्रॉसचं, त्यामध्ये आपण एक टॉल प्लांट वापरलेलं आणि दुसरं डॉर्फ प्लांट वापरलेलं. बरोबर. पण आपल्याला F1 जनरेशनमध्ये सगळे प्लांट कसे मिळालेले? टॉल. बरोबर. त्यानुसार जर विचार केला तर इथं रेड व्हरायटी आहे आणि व्हाईट व्हरायटी आहे. रेड डॉमिनंट असं कन्सिडर केलं आणि व्हाईट रेसेसिव्ह कन्सिडर केलं तर आपल्याला इथं रेड कलरचे फ्लॉवर्स सगळे दिसायला पाहिजे होते. मात्र तसं होत नाही. इथं आपल्याला कसले फ्लॉवर दिसत आहेत? पिंक कलरचे फ्लॉवर दिसत आहेत. बरोबर. म्हणजे थोडक्यात इंटरमिडिएट रिझल्ट आपल्याला मिळाला आहे. रेड आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन केल्यानंतर पिंक कलर तयार होतो. बरोबर. तसा पिंक कलर इथं मिळाला आहे. मात्र ह्या जीनचं कॉम्बिनेशन होत नाही. बघा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे जीन आहेत कॅपिटल आर आणि स्मॉल आर यांचं काही कॉम्बिनेशन किंवा मिक्सिंग होत नाही. ते एकत्र येतात मात्र ते पार्शली एक्सप्रेस होतात. आता पार्शलीचा अर्थ काय बघा. हा स्मॉल आर पण एक्सप्रेस होतोय आणि कॅपिटल आर पण एक्सप्रेस होतोय. मग थोडं व्हाईट आणि थोडं रेड हे दोन्ही कॉम्बिनेशन असल्यामुळं आपल्याला फेंट पिंक कलरचे फ्लॉवर्स इथं मिळत आहेत. थोडक्यात इथं ही पहिली लाईन इथं लक्षात येते का बघा तुमच्या? इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये काय होतं आहे? बोथ दी जीन्स ऑफ ॲन अलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्स पार्शली. दोघंही पार्टली किंवा पार्शियली काय होतात? एक्सप्रेस होतात. म्हणजे थोडक्यात रेड पण एक्सप्रेस होतोय आणि व्हाईट पण एक्सप्रेस होतोय. त्यामुळं ज्यावेळेला आपण लाल आणि पांढरा रंग मिक्स करतो त्यावेळेला आपल्याला कुठला रंग मिळतो? पिंक. बरोबर. त्या पद्धतीनं आपल्याला इथं पिंक कलरचे फ्लॉवर्स मिळतात F1 जनरेशनमध्ये. आता ज्या वेळेला आपण ह्याचं काय करतोय? सेल्फिंग करतोय. म्हणजे हे पिंक कलरचे फ्लॉवर आणि पिंक कलरचे फ्लॉवर यांचं ज्यावेळेला आपण क्रॉस घेतोय त्यावेळेला आपल्याला गॅमिट्स काय मिळणार? कॅपिटल आर एक मिळणार, स्मॉल आर. इथं कॅपिटल आर, स्मॉल आर. बरोबर. असं मिळाल्यानंतर सेकंड जनरेशनमध्ये आपण हा चेकर्ड बोर्ड मेथड वापरतोय. बरोबर. ही चेकर्ड बोर्ड मेथड वापरून आपण 4 पॉसिबिलिटीज काढल्या. त्या 4 पॉसिबिलिटीमध्ये आपल्याला काय मिळालं? तर रेड कलरचे 1 फ्लॉवर मिळालं. बरोबर. त्यानंतर पिंक कलरचे 2 फ्लॉवर मिळाले आणि व्हाईट कलरचा 1 फ्लॉवर मिळाला. म्हणजे थोडक्यात बाहेरून दिसणारं कॅरेक्टर आहे रंग. बरोबर. ते किती आहे? रेड 1, पिंक 2, व्हाईट 1. म्हणजे त्याचा रेशो काय? 1:2:1. म्हणजे कुठले कुठले? रेड, पिंक आणि व्हाईट. बरोबर. इथं जिनोटायपिक रेशोसुद्धा तोच आहे 1:2:1. कारण का बघा? एक आहे कॅपिटल आर हे 1, कॅपिटल आर स्मॉल आर हे 2 आहेत आणि स्मॉल आर 1 आहे. म्हणजे जिनोटायपिक रेशो पण किती आहे? 1:2:1. इथं बघा हा रेशो फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो दोन्हीही रेशो कसे आहेत? सेम आहेत. मात्र मेंडेलच्या लॉमध्ये आपण जे काही उदाहरण बघितलं टॉल आणि डॉर्फचं त्याच्यामध्ये जिनोटायपिक रेशो आणि फिनोटायपिक रेशो हा वेगळा होता. फिनोटायपिक रेशो किती होता? 3:1
आणि जिनोटायपिक रेशो 1:2:1 होता. बरोबर, मागचं जर तुम्ही उजळणी केली तर लक्षात येईल तुमच्या. मात्र इथं हे मेंडेलपासून डेव्हिएशन आहे. बरोबर, इथं मेंडेलचा लॉ फॉलो होतो आहे का? नाही. कारण पहिलं मुद्दा म्हणजे इथं रेड आणि व्हाईट हे दोघं असले तरीसुद्धा इथं रेड न तयार होता इथं आपल्याला पिंक फ्लॉवर मिळालेत. इथं एक बदल झाला आहे मेंडेलच्या फाइंडिंग्समध्ये. त्यानंतर जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो हा वेगळा होता मेंडेलचा. मात्र इथं जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो कसा आहे? सेम आहे. म्हणजे थोडक्यात काय लक्षात घेणार तुम्ही? इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो हा सेम असतो. हे ऑब्जेक्टिव्हला बऱ्याचदा विचारलं जातं. ही पहिली कन्सेप्ट बघितली आपण. आता दुसरी कन्सेप्ट बघणार आहोत आपण, ती म्हणजे कोडॉमिनन्स. बरोबर, तर कोडॉमिनन्समध्ये डेफिनेशन बघितल्यावर लक्षात येईल, इन कोडॉमिनन्स बोथ दी जीन्स ऑफ ॲन अलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्व्स इक्वली इन हायब्रिड. दोघंही कसे होतात? इक्वली एक्सप्रेस होतात F1 जनरेशनमध्ये. उदाहरण बघितल्यानंतर तुमच्या आणखी लक्षात येईल. सच अलिल्स विच आर ॲबल टू एक्सप्रेस देमसेल्व्स इंडिपेंडंटली इव्हन इफ प्रेझेंट टुगेदर इन हायब्रिड आर कॉल्ड कोडॉमिनंट अलिल्स. म्हणजे ते दोन अलिल असणार आहेत जे इक्वली एक्सप्रेस होतात, त्यांना कोडॉमिनंट अलिल असं म्हणायचं. दस इन कोडॉमिनंट बोथ अलिल्स आर एक्सप्रेस्ड. दोन्हीही अलिल काय होतात? फुल एक्सप्रेस होतात. तर फॉर एक्झाम्पल काय घेतलं बघा, कोट कलर इन कॅटल. कोट कलर म्हणजे काय? तर कॅटल जी पाळीव प्राणी असतात त्या पाळीव प्राण्यांच्या शरीरावरती, त्यांच्या स्किनवरती केस असतात. बरोबर, त्या केसांना कोट असं म्हटलं जातं आणि त्या केसांचा कलर म्हणजे कोट कलर. लक्षात येते? तर हे कोट कलर, त्यामध्ये ह्या दोन प्रकारच्या गायी आहेत बघा. ही एक गाय आहे आणि ही दुसरी गाय. ह्याच्यामध्ये कोट कलर कसा आहे? व्हाईट. ह्याच्या अंगावरती पांढऱ्या कलरचे केस आहेत आणि ही आहे रेड कलर. बरोबर, म्हणजे रेड कोट कलर. तर हे आपण क्रॉसिंगसाठी वापरणार आहोत. इथं काय केलं आहे बघा, देअर आर 2 टाईप्स, वन विथ रेड कोट कलर. बरोबर, म्हणजेच काय? विथ रेड कलर हेअर्स, त्याच्या अंगावरती लाल कलरचे केस असतात. ऑदर विथ व्हाईट कोट, म्हणजेच व्हाईट हेअर असतात. बरोबर, व्हेन रेड कॅटल क्रॉस विथ व्हाईट कॅटल F1 हायब्रिड इज रून कलर. आता हा रून कलर कसा आहे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. कसा आहे बघा, इथं फिनोटाईप काय घेतला आहे? रेड कलरची एक गाय आहे आणि दुसरी आहे व्हाईट कलरची. बरोबर, आता ज्या वेळेला आपण रेड आणि व्हाईट कलरच्या गायींचं कॉम्बिनेशन करतोय किंवा क्रॉस घेतोय, त्यावेळेला आपल्याला जी कॅटल नवीन मिळते तिचा कलर कसा आहे? रून कलर आहे. ही गाय आहे, ह्या गायचा कलर कसा आहे? रून कलर आहे. आता रून कलर म्हणजे कसलं? तर व्हाईट आणि रेडचं कॉम्बिनेशन असतं. इथं दिलं आहे बघा, हा रून कलर आहे. ह्याच्यामध्ये पॅचेस आहेत, व्हाईट कलरचे पण पॅचेस आहेत आणि रेड कलरचे पण पॅचेस आहेत. बरोबर, म्हणजे आहे असं, व्हाईट कलर आहे असा दिसतोय, रेड कलर आहे असा दिसतोय. बरोबर, ह्याच्यामध्ये बदल झालेला नाही. मागचं जे एक्झाम्पल बघितलं आपण, ह्याच्यामध्ये काय झालं आहे? रेड आणि व्हाईट यांचं कॉम्बिनेशन झालं, त्यामुळं फेंट पिंक कलर आपल्याला इथं मिळाला. बरोबर, मात्र इथं काय होतं आहे? ही व्हाईट कलर आणि रेड कलर यांचं कॉम्बिनेशन, म्हणजे थोडे पॅचेस व्हाईट कलरचे आणि थोडे पॅचेस रेड कलरचे, हे एक्सप्रेशन आपल्याला इथं दिसतं. याला आपण रून कलर म्हणतो आणि यालाच आपण म्हणतोय की इक्वली एक्सप्रेस होतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोडॉमिनंटमध्ये अलिल्स कसे एक्सप्रेस होतात? इक्वली. हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये पार्शली एक्सप्रेस होतात आणि कोडॉमिनन्समध्ये इक्वली एक्सप्रेस होतात. हा फरक आहे. आता इथं बघा, हा रून कलर मिळाला. आता आपण नंतर काय करतो? ही F1 जनरेशन आहे त्याचा सेल्फ क्रॉस घेतो. बरोबर, मेंडेलनी घेतला होता तसा. आता हे रून कलरचे आहेत, त्यानंतर ह्यांचा सेल्फ क्रॉस घेणार आहोत आपण. बरोबर, आता एक मुद्दा इथं लक्षात घ्यायचा की दोघंही इक्वली डॉमिनंट आहेत. बरोबर, रेड आणि व्हाईट. त्यामुळे इथं घेताना रेडचं कॅपिटल आर घेतलेलं आहे आणि हा व्हाईटसुद्धा डॉमिनंटच आहे, तो रेसेसिव्ह नाही, म्हणून त्याचंच लेटर वापरलं इथं आणि ते सुद्धा कॅपिटल वापरले.
हा एक महत्त्वाचा मुद्दा डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये लक्षात ठेवला पाहिजे तुम्ही, की सवयीनुसार आपण काय करू की रेड आहे पहिल्यांदा म्हटल्यानंतर कॅपिटल आर आणि व्हाईटचं स्मॉल आर आपण घेऊ. पण असं न करता रेड कलरसाठी कॅपिटल आर आणि व्हाईटसाठी कॅपिटल डब्ल्यू असंच आपल्याला घ्यायला पाहिजे. कारण इथं काय होतं आहे, दोन्हीही जीन हे इक्वली एक्सप्रेस होत आहेत. बरोबर. तर हा रून कलरची जी काऊ आहे ह्याचा आपण सेल्फ क्रॉस घेतो आहे. बरोबर. हा सेल्फ क्रॉस घेतला, त्यांचे गॅमिट्स पाडायचे. कॅपिटल आर एक मिळणार, कॅपिटल डब्ल्यू. बरोबर. इथं मिक्सिंग आहे दोघांचं, हायब्रिड व्हरायटी आहे ही. तर ह्यांचं ज्या वेळेला आपण चेकर बोर्डमध्ये काय करणार आहोत, कॉम्बिनेशनची पॉसिबिलिटी काढणार आहोत, त्यावेळेला आपल्याला काय मिळणार आहे, कॅपिटल आर एक व्हरायटी, कॅपिटल डब्ल्यू किती मिळणार आहेत, 2 मिळणार आहेत, कॅपिटल डब्ल्यू एक मिळणार आहे. त्यामुळं आपल्याला फिनोटायपिक रेशो काय मिळाला, एक रेड कलर, 2 रून कलर, एक व्हाईट कलर, म्हणजे 1:2:1. बरोबर. जिनोटायपिक रेशोसुद्धा 1:2:1, कारण कॅपिटल आर एक, कॅपिटल डब्ल्यू 2 आणि कॅपिटल डब्ल्यू एक. बरोबर. ह्या चार्टच्या खाली आहे हे, त्यामुळं दिसत नाही आहे, ते समजून घ्या. तर या पद्धतीनं इथं फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो दोन्हीही किती मिळाले आपल्याला, 1:2:1. बरोबर. तर इथं ह्या एक्झाम्पलमध्ये ब्लॅक आणि व्हाईट इथं जरी घेतला आपण, रेडच्या ऐवजी ब्लॅक घेतलं आणि इथं व्हाईट घेतलं. जर्सी गाय तुम्ही बघितले सगळ्यांनी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. जर्सी गाय जी असते ही जर्सी गाय आहे. तर याच्यामध्ये व्हाईट कलरचे पण पॅचेस असतात आणि ब्लॅक कलरचे पण पॅचेस असतात. हे दोन्हीही म्हणजे हे स्किनवरचे जे कोटिंग आहे केसांचं, ते कोटिंग एक्सप्रेस करणारे सुद्धा जीन असतात. बरोबर. मग हे ह्या जीनमध्ये ज्या वेळेला इंटरॅक्शन होतं त्यावेळेला दोन्हीही जीन काय होतात, इक्वली एक्सप्रेस होत आहेत. व्हाईट पण एक्सप्रेस होतोय आणि ब्लॅक पण एक्सप्रेस होतोय. तसंच इथं व्हाईट पण एक्सप्रेस होतोय आणि रेड पण एक्सप्रेस होतोय. त्यामुळं इन कोडॉमिनन्स या कंडिशनला आपण काय म्हणायचं, कोडॉमिनन्स. कोमध्ये दोन्हीही इक्वली एक्सप्रेस होतात. लक्षात आलं. इथं सुद्धा फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो हा सेम आहे. दोन्हींसाठी कॉमन टर्म आहे बघा ही. बऱ्याचदा ऑब्जेक्टिव्हला हे विचारलं जातं की इन विच क्रॉस फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशो इज सेम. तर इथं आपल्याला कुठला येणार आहे, कोडॉमिनन्स किंवा इनकम्प्लीट डॉमिनन्स. तर हा योग्य पर्याय तुम्ही निवडायचा आहे. आता त्यानंतर तिसरी इंटरॅक्शन बघणार आहोत आपण, ते म्हणजे मल्टिपल अलिल्स. तर मल्टिपल नावातच आहे त्याच्या, मल्टिपल म्हणजे जास्त, 2पेक्षा जास्त अलिलचा समावेश याच्यामध्ये होतो, म्हणून त्याला मल्टिपल अलिल्स असं म्हटलं जातं. काय कन्सेप्ट आहे आपण समजून घेऊया. व्हेन मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स किंवा अलिल्स ऑफ ए जीन इन ए पॉप्युलेशन ऑक्युपाईंग द सेम लोकस ऑन दी क्रोमोझोम आर नोन ॲज मल्टिपल अलिल्स. बघा, क्रोमोझोमवरती एकाच लोकसला, बरोबर, ज्या वेळेला 2पेक्षा जास्त अलिल्स असतात त्यावेळेला त्याला आपण काय म्हणायचं, मल्टिपल अलिल्स. म्हणजे जनरली आपण काय बघितलं की एका पेअरमध्ये 2च अलिल असतात. बरोबर. म्हणजे 1 आणि 2. जसं की आता बघा, टॉलसाठी कॅपिटल टी 2 अलिल आहेत. बरोबर. म्हणजे एका पर्टिक्युलर जीन एक्सप्रेस होण्यासाठी 2 अलिल पुरेसे असतात आणि 2च अलिल असतात. जनरली कॉमन उदाहरणांमध्ये हे 2च असतात, असं मेंडलच्या अभ्यासातून आपल्याला कळालं. मात्र हे मल्टिपल अलिल ही जी कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये 2पेक्षा जास्त अलिलचा समावेश आहे. किती अलिल आहेत, 2पेक्षा जास्त अलिलचा समावेश आहे. मल्टिपल अलिल्स अराइज बाय म्युटेशन ऑफ वाईल्ड टाईप ऑफ जीन. आता वाईल्ड टाईप म्हणजे जो ओरिजिनल जीन असतो त्याला आपण वाईल्ड टाईप जीन म्हणतो. तर ह्या वाईल्ड टाईप जीनमध्ये काय होतं, म्युटेशन होतं. म्युटेशन म्हणजे काय, सडन चेंज इन दी जीनमध्ये अचानक झालेला बदल, त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. म्हणजे एखादा जीन आपली जागा बदलतो किंवा
आणखीन काय होतं, एखादा जीन तिथं ॲड होतो, ह्याला आपण काय म्हटलं जातं, म्युटेशन असं म्हटलं जातं. तर अशा म्युटेशनमुळं काय होतं, जो ओरिजिनल जीन आहे, वाईल्ड टाईप म्हणजे ओरिजिनल जीन आहे, त्या ओरिजिनल जीनमध्ये चेंजेस होतात आणि त्यामुळे आपल्याला मल्टिपल अलिल्स मिळतात. उदाहरण आपण पुढं बघणार आहोत. इन जीन कॅन म्युटेट सेव्हरल टाईम प्रोड्युसिंग अ सेरीज ऑफ अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन. म्हणजे जास्त वेळा हे जर म्युटेशन झालं तर एक्सप्रेशनचे वेगवेगळे सिरीज आपल्याला मिळत जातात. वाईल्ड टाईप इज डॉमिनंट. बघा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा जो ओरिजिनल जीन असतो, वाईल्ड टाईपचा जीन, तो कसा असतो, डॉमिनंट असतो ओव्हर ऑल अदर म्युटंट अलील. म्हणजे त्याचे म्युटंट अलील जे असतात ते म्युटंट अलीलच्या कंपॅरिझनमध्ये हा जीन जो आहे हा मूळचा जो वाईल्ड टाईप जीन आहे तो कसा असतो, डॉमिनंट असतो आणि बाकी सगळे कसे असतात, रेसेसिव्ह असतात. म्हणजे जे म्युटेशन झाल्यानंतर तयार झालेले आहेत ते कसे असतात, रेसेसिव्ह असतात आणि मूळचा जीन असतो तो कसा असतो, डॉमिनंट असतो. मल्टिपल अलील डू नॉट अंडरगो क्रॉसिंग ओव्हर. ह्या मल्टिपल अलीलमध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजे काय कन्सेप्ट आहे, आपण मला वाटते 11वीमध्ये सुद्धा ते बघितले कन्सेप्ट. क्रॉसिंग ओव्हर होत असताना काय होतं तर बदल होतो. क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे काय होतं, बदल होतो. तर या मल्टिपल अलीलमध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. हे जे जीन आहेत हे ॲज इट इज एक्सप्रेस होतात पुढच्या पिढीमध्ये. आता त्याचं एक्झाम्पल बघणार आहोत आपण. एक सोपं एक्झाम्पल. अगोदर आपण हे ABO ब्लड ग्रुप सिस्टीमचं एक्झाम्पल बघूया आणि मग नंतर ड्रॉसोफिलाचं सांगते मी तुम्हाला. हे थोडं लवकर कळेल तुम्हाला. एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलील काय आहे तर ABO ब्लड ग्रुप इन ह्युमन. आता आपल्यामध्ये ब्लड ग्रुपची सिस्टीम आहे, काय आहे तर आपल्यामध्ये त्या सिस्टीमला ABO ब्लड ग्रुप सिस्टीम असं म्हणतात. आता ही सिस्टीम कशामुळं आहे तर ह्या मल्टिपल अलील्समुळंच आहे. काय आहे बघा, तर जीन आय कंट्रोल ABO ब्लड ग्रुप्स. म्हणजे आपले जे ब्लड ग्रुप आहेत ते ब्लड ग्रुप कुठला आहे, ए आहे, बी आहे, AB आहे की O आहे, बरोबर. हे कंट्रोल करण्यासाठी आपल्या न्यूक्लियसमध्ये किंवा DNA वरती एक जीन असतो आणि त्या जीनचं नाव काय आहे, आय जीन, बरोबर. कॅपिटल आय हा जीन काय करतो, ब्लड ग्रुप कंट्रोल करतो. आता त्यानंतर इट हॅज 3 अलील्स. म्हणजे ह्याचे मगाशी मी सांगितलं की एक वाईल्ड टाईप जीन असतो म्हणजे मूळचा ओरिजिनल जीन असतो आणि नंतर त्याचं म्युटेशन होतं. तशा पद्धतीनं आपल्यामध्ये सुद्धा काय झालं आहे, हा कॅपिटल आय हा ब्लड ग्रुप कंट्रोल करणारा मूळचा जीन आहे, बरोबर, वाईल्ड टाईप जीन. त्यानंतर त्याचे म्युटंट तयार होतात. हे 3 म्युटंट आहेत. कुठले, IA, IB आणि स्मॉल आय. कळतंय तुम्हाला, बघा. IA हा त्याचा म्युटंट आहे, IB हा सुद्धा म्युटंट आहे म्हणजे बदल झाला आहे आणि स्मॉल आय. असे 3 व्हरायटी तयार झालेले आहेत. कुणाच्या, कॅपिटल आय ह्या मूळच्या जीनच्या ह्या 3 म्युटंट व्हरायटी तयार होतात, बरोबर. त्यानंतर सिन्स ह्युमन आर डिप्लॉइड ऑर्गॅनिझम इच पर्सन पजेस एनी 2 ऑफ दी अलील्स 2 ऑफ दी 3 आय जीन अलील्स. म्हणजे ह्या 3 पैकी कुठले तरी 2च प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. कारण आपण कसला ऑर्गॅनिझम आहे, डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे थोडक्यात आपल्या जीनमध्ये 2 अलील असतात, त्याला आपण डिप्लॉइड कंडिशन म्हणतो, बरोबर. तर हे डिप्लॉइड ऑर्गॅनिझम असल्यामुळं आपल्यामध्ये ह्या 3 पैकी कुठले तरी 2च असू शकतात. क्रोमोझोमचे 2 सेट असतात आपल्याला, त्याला डिप्लॉइड ऑर्गॅनिझम म्हणतो, बरोबर. म्हणजे थोडक्यात 23 जोड्या आहेत आपल्यामध्ये. आपण म्हणतो गुणसूत्राच्या 23 जोड्या आहेत. तर त्या 23 जोड्यांमध्ये 2 जीन असतात प्रत्येक. म्हणजे 23 जोड्यामध्ये पहिल्या कुठल्याही क्रोमोझोमवरचा एखादा जीन आहे तर तोच जीन दुसऱ्या 23मधल्या त्या दुसऱ्या 23वरच्या क्रोमोझोमवरती तोच जीन असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगते. आता समजा 5 नंबरचा क्रोमोझोम आहे, त्या 5 नंबरच्या क्रोमोझोमवरती एखादा जीन आहे, तो समजा ब्लड ग्रुप कंट्रोल करणार आहे. तर दुसऱ्या सेटमधला
5 नंबरचा क्रोमोझोम त्याच्यावरती सुद्धा ब्लड ग्रुप कंट्रोल करणाराच जीन असणार आहे, अशा अर्थानं इथं घ्यायचं आहे. तर हा आपण डिप्लॉइड ऑर्गॅनिझम आहोत. एक जीन एका 23मध्ये असणार आहे, दुसऱ्या 23मध्ये असणार आहे, बरोबर. आता काय होतं बघा, IA आणि IB हे कसे आहेत, कोडॉमिनंट आहेत. कोडॉमिनंटचा अर्थ आपण आत्ताच बघितला आहे, काय की ज्यावेळेला दोघं इक्वली एक्सप्रेस होतात त्याला म्हणायचं कोडॉमिनंट. म्हणजे IA पण डॉमिनंट असणार आहे, IB पण डॉमिनंट असणार आहे, बरोबर. आर कम्प्लिटली डॉमिनंट इथं दिले बघा, IA IB आर कोडॉमिनंट अँड आर कम्प्लिटली डॉमिनंट. हे दोघं डॉमिनंट आहेत. ओव्हर आय कुणावर डॉमिनंट आहेत, तर स्मॉल आय. म्हणजे थोडक्यात स्मॉल आय हा कसा आहे, रेसेसिव्ह आहे. ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की IA आणि IB आता फक्त स्मॉल आय फक्त कॅपिटल आयचा विचार करायचा नाही आपण, त्याच्यामध्ये बदल झाला आहे, बरोबर. बदल होऊन हे 3 व्हरायटी तयार झालेत. आता ह्या तिन्हीचाच आपण विचार करणार आहोत. मग त्यामध्ये हे IA IB हे कसे आहेत, 2 डॉमिनंट आहेत आणि स्मॉल आय कसा आहे, रेसेसिव्ह आहे. आता त्यानंतर देअर आर 6 डिफरंट जिनोटाईप अँड ओनली 4 डिफरंट फिनोटाईप्स दॅट इज ब्लड ग्रुप्स ॲज फॉलोज. खालचा चार्ट बघितल्यानंतर लक्षात येईल बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्या 4पैकी एखादा ब्लड ग्रुप असतो. मग बघा, कुणाचा A ब्लड ग्रुप असेल, कुणाचा B असेल, कुणाचा AB असेल, तर कुणाचा O असेल. हे ब्लड ग्रुप ठरतात कशावरून. आता ज्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप A आहे त्या व्यक्तीमध्ये एकतर IA असं जिनोटाईप असणार आहे, बरोबर. किंवा दुसरा पॉसिबिलिटी काय आहे, IA आणि स्मॉल आय. आता बघा, IA असल्यानंतर काही प्रश्नच नाही, A ब्लड ग्रुप असणार आहे. मात्र IA आणि स्मॉल आय आहे तरीसुद्धा ब्लड ग्रुप A आहे. का, तर मग अशी मी तुम्हाला सांगितलं, IA हा डॉमिनंट आहे, स्मॉल आय कसा आहे, रेसेसिव्ह आहे. त्यामुळं तो एक्सप्रेस होत नाही आणि परिणामी त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप कुठला होतो, A. म्हणजे बघा, A ब्लड ग्रुप असण्यासाठी 2 पॉसिबिलिटी आहेत जिनोटाईपच्या, एक IA आणि दुसरा IA स्मॉल आय. लक्षात आलं. तसंच बी ब्लड ग्रुप ज्या व्यक्तीचा आहे त्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटी असणार आहेत, IB किंवा IB स्मॉल आय. इथं सुद्धा IB हे काय आहे, डॉमिनंट आहे, स्मॉल आय रेसेसिव्ह आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप B होतो. आता AB ज्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप आहे त्याच्यामध्ये काय असणार आहेत, IA आणि IB दोघं पण असणार आहेत. इथं दोघंही कसे आहेत, कोडॉमिनंट आहेत, इक्वली डॉमिनंट आहेत थोडक्यात. त्यामुळं IA आणि IB ज्या वेळेला असतं त्यावेळेला त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप असतो AB. आणि O ब्लड ग्रुप कधी असणार आहे, तर स्मॉल आय हे रेसेसिव्ह आहे. स्मॉल आय हे 2 रेसेसिव्ह ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप होतो O. लक्षात आलं. तर इथं आपल्याला काय दिसतंय, फिनोटाईप म्हणजे आपला ब्लड ग्रुप कुठला आहे हे कळतंय, बरोबर. तर ते फिनोटाईप किती आहेत, 4. मात्र त्याच्यासाठी जिनोटाईप एक्स्ट्राचे 2 येत आहेत. त्यामुळे जिनोटाईप किती होतात, 6, बरोबर. 6 जिनोटाईप 4 फिनोटाईप एक्सप्रेस करतात. लक्षात आलं. तर हे मल्टिपल अलीलचं एक्झाम्पल आहे. मल्टिपल अलील का म्हणतोय आपण, कारण इथं 2च अलील नाही आहेत, तिसरा सुद्धा अलील आहे, बरोबर. 3 अलीलनी मिळून हे ब्लड ग्रुप सिस्टीम आपली कंट्रोल होते, म्हणून याला आपण मल्टिपल अलील म्हणतोय. म्हणजे इथं डेव्हिएशन काय बघा, लक्षात येते का तुमच्या, की मेंडेलनी काय सांगितलं होतं, 2च अलील सांगितले होते, मात्र इथं काय आहेत, 3 अलील आहेत, बरोबर. याला आपण म्हणतोय मल्टिपल अलील्स. अजून एक एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल ते म्हणजे इन ड्रॉसोफिला. तर ड्रॉसोफिला म्हणजे माशीमध्ये काय बघा, लार्ज नंबर ऑफ मल्टिपल अलील्स आर नोन. ह्या माशांमध्ये एक त्यांचं एक्झाम्पल आहे बघा, त्यांच्यामध्ये कुठले मल्टिपल अलील्स आहेत इथं दिलेले आहेत बघा. हे फिनोटाईप आहेत आणि हे जिनोटाईप. म्हणजे माशीचा प्रकार एकच आहे, म्हणजे मात्र तिचे विंग्स जे आहेत, त्यांचे पंख म्हणून आपण त्याला, तर ह्या पंखांमध्ये वेगवेगळी व्हरायटी आपल्याला दिसून येते. ही व्हरायटी कुठली आहे, फॉर एक्झाम्पल साईज ऑफ विंग फ्रॉम नॉर्मल विंग टू वेस्टिजियल किंवा नो विंग्स. बघा, ह्या ड्रॉसोफिलामध्ये जे विंग्स असतात, पंख असतात, ह्या पंखांमध्ये वेगवेगळी व्हरायटी दिसून येते. आता ही व्हरायटी कुठली बघा, पहिली आहे व्हरायटी नॉर्मल विंग्स, बरोबर. नॉर्मल विंग म्हणजे A, बरोबर. असे विंग्स नॉर्मली असतात.
आता दुसरा प्रकार आहे नेकेड विंग्स. दुसरा प्रकार कुठला आहे? नेकेड विंग्स. हा जो बी आहे त्याला काय म्हणायचं? नेकेड विंग्स. ओपन असतात म्हणून त्याला नेकेड विंग्स म्हणतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे नॉच्ड विंग्स. नॉच्ड म्हणजे काय? तर इथं थोडंसं कट झाल्यासारखं वाटतं आपल्याला बघा. हा विंग्स काय होतात? कट झाल्यासारखे दिसतात म्हणून याला आपण म्हणतोय नॉच्ड विंग्स. बरोबर, ठीक आहे. त्यानंतर स्ट्रॅप विंग्स. पुढची कन्सेप्ट काय आहे? स्ट्रॅप विंग्स. म्हणजे हे विंग्स जे असतात हे पूर्ण असे झाकलेले नसतात ह्या बॉडीवरती, साईडला फक्त त्याचे स्ट्रॅप दिसतात आपल्याला म्हणून त्याला आपण स्ट्रॅप विंग म्हणतोय. आणि व्हेस्टिजियल विंग. आता व्हेस्टिजियल विंगमध्ये काय होतं? तर विंग्स पूर्ण निघून गेलेले असतात. विंग्स हे पूर्णपणे निघून गेलेले असतात. त्याचं फक्त काय म्हणतो आपण, थोडाफार रुडिमेंटरी पार्ट इथं राहिलेला असतो. म्हणजे इथं विंगसारखं दिसतंय पण ॲक्च्युली विंग या माशीला नाही आहेत. ह्याला आपण वेस्टिजियल विंग म्हणतो. किंवा वेस्टिजियल म्हणजे नामशेष झालेत ते विंग, दिसून येत नाहीत, निघून गेलेत. जशी आपल्याला म्हटलं जातं बघा की माकडांपासून मानवाची निर्मिती झाली आहे, तर त्यामध्ये आपला शेपटी आहे ती वेस्टिजियल ऑर्गन आहे, निघून गेले. बरोबर, त्या माकडहाड जे आपण म्हणतो खाली मणक्याच राहिलेलं आहे, ते शेपटीचा मणका जो आहे तो तिथं रुडिमेंटरी कंडिशनमध्ये फक्त आपल्याला दिसून येतो. तर याला वेस्टिजियल म्हणतात, म्हणजे निघून गेलेलं आहे. तर अशी 5 प्रकारची व्हरायटी, कारण 5 प्रकारचे जीन इथं आहेत, म्हणजे अलिल्स जे म्हणतो आपण, 5 अलिल्स आहेत. त्यामध्ये बघा नॉर्मल विंगसाठी जीन कुठला आहे? VG+. नॉच्ड विंगसाठी VGNI. नेकेड विंगसाठी VGNI. नॉच्ड विंगसाठी VGNO. स्ट्रॅप विंगसाठी VGST, म्हणजे पहिले 2 घेतलेले अक्षरं. त्यानंतर व्हेस्टिजियल विंगसाठी फक्त VG, काहीच घेतलेलं नाही. बरोबर, तर आता हे फिनोटाईप आहेत आणि हे जिनोटाईप आहेत. थोडक्यात यात समजून काय घ्यायचं की अलिल्स आहेत ते 2च नाही आहेत. किती आहेत? 5 आहेत. आणि ह्या 5 अलिलनुसार इथं एक्सप्रेशन होतात. म्हणजे 5 प्रकारचे विंग्स आपल्याला ह्या माशांमध्ये दिसून येतात, हे सांगायचं या उदाहरणात. ठीक आहे. आता मला वाटतंय तुम्हाला हे लक्षात आलं असेल. काय बघितलं आज आपण? आजच्या तासाला आपण इंटरॅक्शन बघितलं. बरोबर, डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेल फाइंडिंग्स. मेंडेलच्या लॉपासून विचलन दाखवणारे किंवा वेगळं काहीतरी एक्सप्रेशन दाखवणारी काही उदाहरणं आपण आज बघितली. मग ही उदाहरणं कशामुळं आहेत? तर इंटरॅक्शनमुळं. कुठल्या प्रकारच्या इंटरॅक्शनमुळं? इंट्राजेनिक इंटरॅक्शन. त्यामध्ये आपण 3 एक्झाम्पल बघितले: इनकम्प्लीट डॉमिनन्स, त्यानंतर कोडॉमिनन्स आणि मल्टिपल अलिल्स. ह्यामध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये काय होतं? तर बोथ दी जीन्स किंवा बोथ दी अलिल्स ऑफ दी जीन्स एक्सप्रेस पार्शली. दोघंही पार्शली एक्सप्रेस होतात. व्हाईट पण थोडा एक्सप्रेस होतो आणि रेड पण थोडा एक्सप्रेस होतो. पार्टली दोघं एक्सप्रेस होतात. त्यामुळं एक नवीनच व्हरायटी आपल्याला मिळते पिंक कलरची. बरोबर, इथं जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो सेम असतो. त्यानंतर कोडॉमिनन्समध्ये बघितलं की बोथ दी जीन्स ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस इक्वली. दोघंही इक्वली एक्सप्रेस होतात. यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं व्हाईट कोट कलर कॅटल आणि रेड कोट कलर कॅटल यांचं ज्यावेळेला आपण कॉम्बिनेशन किंवा क्रॉस घेतो त्यावेळेला आपल्याला रूम कोट कलर कॅटल मिळते. म्हणजे याच्यामध्ये व्हाईट आणि रेड हे दोघंही इक्वली एक्सप्रेस होतात. दोघांचीही पॅचेस दिसतात. तर हे इक्वली एक्सप्रेस होतात. इथंसुद्धा जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो सेम आहे. इनकम्प्लीट आणि कोडॉमिनन्स दोघांमध्ये जिनोटायपिक फिनोटायपिक रेशो सेम असतो. आणि मल्टिपल अलिलमध्ये आपण काय बघितलं? ज्या वेळेला मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह अलिल्स प्रेझेंट असतात. हे मल्टिपल अलिल कशामुळे तयार होतात? तर इट इज ड्यू टू दी म्युटेशन ऑफ दी वाईल्ड टाईप जीन. वाईल्ड म्हणजे ओरिजिनल जीन. ओरिजिनल जीनमध्ये म्युटेशन झाल्यामुळं आपल्याला जास्त अलिल्स मिळतात. त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं ड्रॉसोफिलामध्ये जे विंग्ज आहेत ते विंग्ज एक्सप्रेस करण्यासाठी जो जीन आहे तो मल्टिपल अलिल आहे. शिवाय ABO ब्लड ग्रुप इन ह्युमन, आपल्या ह्युमनमध्ये जी ABO ब्लड ग्रुप सिस्टीम आहे ती सिस्टीम कशामुळं आहे? तर या मल्टिपल अलिल्समुळंच आहे. तर हे
बघितलं आपण. आता इथून पुढचे हा प्लिओट्रॉपी हे जे एक्झाम्पल आहे ते इंटरजेनिक इंटरॅक्शनचं एक्झाम्पल आहे आणि ते आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. ह्याच्या नोट्स लिहून काढा आणि अभ्यास करा. ठीक आहे, आता आपण थांबूया. थँक्यू.